पैलवान बाळा रफिक शेख यांनी महाराष्ट्र केसरीचा मान पटकावल्याबद्दल सातारा येथील शासकीय विश्रामगृहामध्ये मुस्लिम बांधवांकडून सत्कार करण्यात आला। पाहूया सविस्तर वृत्त। थोडं मागे आणि जेव्हा हात लावा एक मिनिट चांगलं काढा बाबा सगळ्या पेपरला बसले सगळ्यात पेपर जाणार आहेत। बरं बोला हात येतो मध्ये काय उघड बॉक्स खाली ठेवा इकडे बघा शेट तिकडे गोडा इकडे पुढे कर मारा एक इकडे 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 पाला ओके माझे वस्ताद स्वर्गवासी हिंद केसरी गणपत आंदोळकर यांची खूप इच्छा होती की मी महाराष्ट्र केसरी बनावं, माझ्या आईवडिलांची आणि महाराष्ट्रातल्या जनतेतली पण होती। त्याच्यामुळे मी त्यांची इच्छा पूर्ण केली। याच्यामुळं खूप खुश आहे आणि सर्व जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे होता म्हणून मी हे महाराष्ट्र केसरी झालो। आज मी सातारा येथे सत्कारास बाबा असतील, उपमहाराष्ट्र केसरी बाळू पडगम यांचे खूप आभारी आहे की त्यांनी माझा सत्कार ठेवला आणि त्यांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहावा एवढी अपेक्षा करतो। भविष्यात आपण माझी पुढची तयारी हिंद केसरी आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळून भारतासाठी मेडल आणणे आहे। साताराच्या भूमीत येऊन कसं वाटलं तुम्हाला? सातारा भूमीत येऊन एकदम चांगलं वाटलं। माझा सन्मान केला त्याच्याबद्दल मी खूप सातारेकरांचं खूप आभारी आहे। आई वडिलांचं आमच्या घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळं वडील लाकूड तोडायचे, त्याच्यामुळं त्यांचं पण खूप मोठा योगदान आहे की मी इथपर्यंत पोचलो आणि त्यांचा आशीर्वाद माझ्यासाठी खूप मोठा होता, त्याच्यामुळे मी इथवर पोचू शकलो। आपल्याला हिंद केसरी बनण्यासाठी अजून गव्हर्नमेंट कडून काय मदत वगैरे? हो, मला खुराकासाठी गव्हर्नमेंटकडून मदत पाहिजे। मला हे अपेक्षा आहे की त्यांनी मला शासकीय नोकरीत घ्यावे, करून घ्यावे। झालं काय?